म्हणजे सरकारकडून जर कुणाला पैसे मिळत असतील, अर्धा वाटा आज महाराष्ट्रामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्याचा आहे. पहिलं सांगितलं जातं 10 रुपये तुला मिळणार आहेत, 5 रुपये मला पाहिजे. स्वतःसाठी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसऱ्याला मातीत घालून मिळवलेली सत्ता म्हणजे जर त्यांची सत्ताशाही असेल, भ्रष्टाचाराने प्रत्येक डिपार्टमेंट पोखरलं गेलंय. तुम्ही कधी मंत्रालयात गेलात, कधी शासकीय कार्यालयात गेलात किंवा कधी मोठ्या मोठ्या प्रशासकीय इमारतीमध्ये गेलात, तुमचं जर काम सांगितलं तर पहिलं तुमच्याकडे पाहिलं जातं, मग तुमच्या खिशाकडे, मग त्या साहेबाला तुम्हाला पैसे दिल्याशिवाय तुमची कामं होत. सत्तेमध्ये असू द्या किंवा प्रशासनामध्ये असू द्या, शोषक जर बसलेले असतील तर ते फक्त लुटणार आहेत आणि असतीच परिस्थिती. सत्तेचा वापर लोकांच्या हितासाठी केला जातो. सत्ता मिळवण्यासाठी कार्यकर्ता, नेता, पक्ष प्रचंड संघर्ष करतो. पण सत्ता मिळवण्यासाठी ज्या काही चर्चा केल्या जातात, ज्या काही आश्वासनं दिली जातात किंवा सत्तेसाठी ज्या पद्धतीचा घोडेबाजार होतो, सत्ता आल्यानंतर त्या सत्तेचा उपयोग त्या राज्यासाठी, त्या शेवटच्या घटकासाठी झाला पाहिजे. प्रामाणिकपणे सांगा बरं, आजचे राज्यकर्ते हे लोकांच्या हिताचं किंवा लोकांसाठी काम करतात का? ज्या लोकशाहीचा जन्म लोकांनी लोकांसाठी, लोकांकरिता निर्माण केलेली लोकशाही, यासाठी त्या रचना झाली. आज आमचे राज्यकर्ते स्वतःसाठी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसऱ्याला मातीत घालून मिळवलेली सत्ता म्हणजे जर त्यांची सत्ताशाही असेल, तर यावर आळा घालणं गरजेचं आहे की नाही? आज राज्य सरकार वेगळ्या योजना काढतं, वेगळ्या समाजासाठी काहीतरी प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करतं. फक्त कॉस्मेटिक जाहिरातीसारखं नुसत्या योजना काढून चालणार नाही. त्या समाजाला त्याचा उपयोग होतो की नाही हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. सरकारच्या कित्येक योजना आहेत, कित्येक महामंडळ आहेत, सरकारची एक प्रशासकीय यंत्रणा सुद्धा आहे. प्रशासन लोकांसाठी निर्माण झालेलं आहे. लोकांसाठी जी सेवा द्यायची असते, लोकांमधूनच काही माणसं अपॉइंट केले जातात आणि ते लोकांच्याच हितासाठी त्यांनी काम करावं अशी अपेक्षा असते, ज्याला आपण सरकारी कर्मचारी म्हणतो. आज तो त्या खुर्चीवर बसेपर्यंत तो सामान्य असतो, जातीचा असतो, समाजाचा असतो, पण खुर्चीवर बसल्यानंतर तो शोषक बनतो. आज राज्य सत्तेमध्ये असू द्या किंवा प्रशासनामध्ये असू द्या, शोषक जर बसलेले असतील तर ते फक्त लुटणार आहेत आणि असतीच परिस्थिती आहे. सगळीकडे महाराष्ट्रात बोकाळलेला एकच वाक्यप्रचार सध्या ऐकायला मिळतो, तो म्हणजे भ्रष्टाचार. भ्रष्टाचाराने प्रत्येक डिपार्टमेंट पोखरलं गेलंय. तुम्ही कधी मंत्रालयात गेलात, कधी शासकीय कार्यालयात गेलात किंवा कधी मोठ्या मोठ्या प्रशासकीय इमारतीमध्ये गेलात, तुमचं जर काम सांगितलं तर पहिलं तुमच्याकडे पाहिलं जातं, मग तुमच्या खिशाकडे, मग त्या साहेबाला तुम्हाला पैसे दिल्याशिवाय तुमची कामं होत नाहीत. या सगळ्यांचा खरं तर माज मोडण्याची वेळ आली. तुमच्या जर सरकारी कामाला दिरंगाई होणार असेल तर तुम्ही याची काही बोलणार आहात की नाही? तुमच्या योजना तुमच्यासाठी जर तुमच्यासाठी वापरल्या जात नसतील तर त्याच्यासाठी कोणी संघर्ष करणार की नाही? आम्ही आमदार निवडून देतो, आम्ही खासदार निवडून देतो, तो निवडून आल्यानंतर आमच्याकडे तोंड दाखवायला सुद्धा येत नाही आणि मग आमच्या कार्यकर्त्याच्या किंवा आतल्या कार्यक्रमाला जागा करून मी छाती ठोकपणे सांगतो, राज्यात कामगारांची योजना असू द्या किंवा अशा बऱ्याच सरकारी योजना आहेत, त्या लोकांसाठी आहेत, पण पैसे कमवणारे सरकारी कर्मचारी आहेत. म्हणजे सरकारकडून जर कुणाला पैसे मिळत असतील, अर्धा वाटा आज महाराष्ट्रामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्याचा आहे. पहिलं सांगितलं जातं 10 रुपये तुला मिळणार आहेत, 5 रुपये मला पाहिजे. होय, हे महाराष्ट्रात घडतं. एकदा तुम्ही आढावा घ्या महाराष्ट्राचा. गोरगरिबांसाठीच्या जेवढ्या योजना आहेत त्या योजना सरकारी अधिकारीच अर्ध्या लुटत आहेत आणि लाटत आहेत. आणि ही परिस्थिती फक्त मराठवाड्यातच नाही, विदर्भातच नाही, पश्चिम महाराष्ट्रातच नाही किंवा कोकण खानदेशातच नाही, संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य नावावर पैसा सुद्धा
स्वतःच्या घरात घेऊन जातात. लाडक्या बहिणीचंच उदाहरण घ्या ना. म्हणजे 1350 काहीतरी कोटी हे फक्त सरकारी कर्मचाऱ्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे मिळवले. आकडेवारी मागे पुढे होत असेल. किंवा कित्येक पुरुषांनी लाडकी बहीण योजनेतून स्वतःचे फॉर्म भरलेत आणि सालं त्यांनी पैसे लुटले. याला काय अर्थ आहे? हे मी एक उदाहरण सांगितलं जे की तुमच्या लक्षात यावं म्हणून. अशा कित्येक योजना आहेत शासनाच्या ज्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही. यासाठी सरकार काय करणार आहे? सरकारच्याच कार्यकर्त्यांची जर रोजगार हमी योजना ह्या योजना पळवण्याची, लाटण्याची किंवा लुबाडण्याची असेल, सामान्य माणसांना काय मिळणार आहे? नाही मिळू शकत. देण्याची ताकद, हिंमत सुद्धा या लोकांमध्ये नाही. हे मला अत्यंत गांभीर्याने सांगावं लागतं. प्रशासन जोपर्यंत लढणारे लोक या महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत तुम्हाला घाबरेल. आमची अपेक्षा असते तुम्ही IAS ऑफिसर मंत्रालयात बसवताना, तुम्ही डायरेक्टर किंवा इतर खाते अधिकारी ज्या पद्धतीनं ताकदीचे बसवताना, त्या योजना किंवा लोकांसाठीच्या कुठल्या गोष्टी किंवा सरकारी काम हे त्या ताकदीनं चालवलं गेलं पाहिजे. पगारीच्या आकड्याची संख्या वाढते. पगारी ह्यांच्या 5वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग, 7वा वेतन आयोग, आता 8वा वेतन आयोग. पगार पोट वाढल्यासारखं वाढतेय. आणि कामाचं काय? काम त्या पद्धतीनं होतंय का याचा जर विचार केला तर वाईट गोष्ट आहे. आणि हे राज्यात घडतंय. मला असं वाटतं प्रशासकीय यंत्रणा सुतासारखी सरळ झाली पाहिजे. माझ्या एका मित्राचं काम होतं आणि मी त्याच्यासाठी कार्यालयामध्ये तो फेरफटका मारत होता म्हणून मी त्याचं सगळा संघर्ष किंवा त्याच्या आटापिटा पाहत होतो. एकदा गेला सरकारी कार्यालयात, 2दा गेला, 4दा गेला, 5व्यांदा मी त्याच्या सोबत गेलो. सरकारी कार्यालयात गेलो, बघितलं फक्त त्याला उद्या या साहेब, आज नाहीत, फाईल सापडत नाही, 2 दिवसांनी या. आणि हा माणूस 70-80 किलोमीटर दररोज प्रवास करत होता. ज्या दिवशी मी सोबत गेलो पहिला दिवस मी फक्त त्याचा नाटक बघितले. त्याला 15 दिवसांना म्हणून सांगितलं. परत आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो. त्याचं उत्तर आज मात्र वेगळं होतं. मी टेबलावर हात मारून माझ्या भाषेत त्याला बोललो. 2 मिनिटात फाईल ही सापडली आणि पुढे गेली. मी म्हणलं किती पैसे पाहिजेत? काढ रे कपडे म्हणले. तुझ्याकडे पैसे नाहीत, याला कपडे दे. घाबरला, घामेघूम झाला. त्याचा वरिष्ठ आला, कोण तुझा बाप जरी आला म्हणलं तरी तुला सुट्टी देत नाही. सरकारनं काय तुला याच्यासाठी बसवलं का? आणि पोरगा शूटिंग काढत होता सहकारी. हवा टाईट झाली, हे करावं लागेल. अरे 2-2, 4-4 महिने लोकांनी चक्रा मारायच्या आणि तुम्ही जर त्या ठिकाणी लुटत असेल, सरकारी यंत्रणा जर तुम्हाला लुटत असेल तर आता तुम्हाला सक्षम व्हावं लागेल आणि त्याशिवाय पर्याय नाही, हे मला तुम्हाला सांगायचं. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून आपल्या विरोधात कायदे असतात, पण सरकारी काम करत नाही म्हणून त्याला वठणीवर आणण्यासाठी माहिती अधिकार कायदा आहेच की. अजून असंख्य कायदे आहेत. आणि पुराव्यानिशी पकडल्यावर तो काय, त्याची अख्खी चैन आपल्याला सापडू शकते. हे करावं. आज शासनाचं सगळ्यात मोठं नुकसान करणारी यंत्रणा सुद्धा शासकीयच आहे. सामान्य लोकांना काय हो, समाज साध्या पोलीस शिपायाला सुद्धा म्हणतो का त्याच्या वर्दीचा सन्मान करतो, पण तो लोकांची कशी पिळवणूक करतो हे कधीच दिसत नाही. त्यांनी नाही केलं तर दुसरा असतोच. ही सिस्टम सुधारली पाहिजे आणि सिस्टम सुधारण्यासाठी तुम्हाला आम्हाला संघर्ष करायचा आहे. एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय. आपल्याला लढावं लागेल आणि त्यासाठी एकत्र यावं लागेल. जय शिवराय. काय वाटलं तर कमेंट करा, त्याच्यावर चर्चा करू. धन्यवाद. जय शिवराय.